हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर आज आपण बघणार आहोत बीट आणि गाजरची बर्फी. त्यासाठी मी 3 ते 4 गाजर किसून घेतलेत आणि कढईत तूप घातलेले आणि त्याच्या जोडीला एक बीट किसून घेतलेले. ते स्वच्छ धुवायचं, साल काढायची आणि किसून घ्यायचं. आता हे चांगलं परतून घ्यायचं तूप असल्यामुळं. ही गाजर बीटाची बर्फी एवढी हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि हिची टेस्ट तर एकदम अप्रतिम अशी लागते. त्याच्यात मी अजून थोडंसं तूप घातलंय. तूप जास्त झालं तरी काही हरकत नाही, तुम्हाला जास्त घालावं वाटत असेल तरी जास्त घालायचं. तसं तर मोठे 2-3 चमचे बास होतात, पण इथं चमचा पण माझा छोटा आहे आणि मी थोडंसं जास्तच वापरलं आहे ह्याला. आता ह्याच्यात 1 वाटी साखर घालायची आहे. तुमच्या गोडीनुसार तुम्ही घालू शकताय. इथे मी 1 वाटी घातलेली आहे आणि हे प्रमाण एकदम अचूक आहे. 2 ते 3 मध्यम आकाराचे गाजर आणि 1 बीट. आता मी थोडेसे काजू बदाम बारीक करून घेतलेत, ते पण टाकलेत. ते पण ह्याच्याबरोबरच हलवून घ्यायचे म्हणजे चांगले परतून निघतात. लहान मुलांसाठी हा एकदम हेवी पदार्थ आहे, कारण आपण काय करतो, आपण बीटचा ज्यूस करतो, गाजर खातो. पण लहानांना काय होतं, त्यांना गाजर खायचं नसतं, बीट खायचं नसतं. मग आपण हलवा तरी किती वेळा करून करणार? त्यांना आपलं ते टिफिन बरोबर त्यांच्या दिलं किंवा कधी पण मोकळ्या वेळेत खायला दिलं. मोठ्यांना पण एकदम हेवी आहे हे नाश्ता खायला मधल्या आदल्या वेळेत पण. आता हे चांगलं परतत आलेलं आहे. ह्याच्यात मी इलायची पावडर टाकलेली आहे. हे चांगलं हलवून घ्यायचं. फक्त खबरदारी एवढी घ्यायची की ती खाली कढईला लागू नये. थोडीशी जाडबुडाचीच घ्यायची कढई ह्याला आणि एवढं हलवत राहायचं की ते एकदम सगळं त्याच्यातलं पाणी जे आहे ते सगळं आटलं पाहिजे. उन्हाळा लागल्यानंतर आता मुलं छोटी सगळी घरात असते, त्यांना वेगळं काही ना काही खायला पाहिजे असतं, गोड पाहिजे असतं. त्यामुळं मी ही बर्फी केलेली आहे. आणि ह्याची तार बघा कशी, ही एकदम अशी बोटावर चिपचिपी चांगली झाली का हे काढून घ्यायचं तूप लावून एका ताटाला. मग गोड खायला दिलं का लहान सगळी खातात बरोबर. त्यामुळे मी ही बर्फी, आणि ही बिना फ्रीजमध्ये ठेवता 10 दिवस तरी टिकते, 10-12 दिवस टिकते. फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही आहे ह्याला. तर तुम्ही गाजराचं बीटाचं काय काय बनवता हे पण मला सांगा. आणि वरून मी गार्निशिंगसाठी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे. खूप छान अशी ही बर्फी होते. तूप वापरल्यामुळं एकदम सॉफ्ट. आणि 1 तासभर अशीच ठेवायची आणि नंतर त्याचे काप पाडायचे. 1 तासभर हवेखालीच ठेवायची तिला. बघू शकताय तुम्ही बर्फी कशी निघते, ती एकदम सुटसुटीत निघते लगेच. आणि ही अशी रेसिपी आहे की ती तुम्ही कधीही करू शकताय. बीट असेल, गाजर असेल तर, किंवा गाजराच्या जागेला तुम्ही ओला नारळ पण घालू शकता, त्याची पण खूप छान बर्फी होती. तर अशाच नवनवीन पदार्थांसाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही अजून काय काय करता बीटाचं, गाजराचं, ते छोट्या मुलांसाठी काय काय बनवता. आता आपली बर्फी एकदम तयार झालेलीच आहे. मला खाऊन बघायचीच आहे कशी झालेली आहे ती. मी खाऊन बघते. तोपर्यंत तुम्ही पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.